हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल उमेश टेकमध्ये। तर फ्रेंड्स, कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जायचं नाहीये, हार मानायची नाही। कारण वाईट परिस्थिती, वाईट माणसं आणि वाईट काळ हे आपल्याला काहीतरी शिकवून जाण्यासाठीच येत असतात। कोणत्याही परिस्थितीत हार मानणं हे खूप चुकीचं आहे। तुम्ही यूट्यूबवरती येतात, यूट्यूब एक छोटी गोष्ट आहे फ्रेंड्स। आपल्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, त्यापैकी यूट्यूबची जर्नी जर आपल्याला करता आली नाही तर ही खूपच छोटी गोष्ट आहे। यूट्यूबवरती तुम्हाला जास्तीत जास्त काळ देण्याची गरज असते। तुम्हाला असं वाटत असेल की यूट्यूबवरती आपण आलो, 2-4 व्हिडिओ अपलोड केला की आपण लगेच एक सफल यूट्यूबर बनणार, आपल्याला लगेच सक्सेस मिळेल। तर ही खूप चुकीची धारणा आहे, हे आपल्या मनातून काढून टाकायचं। ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मनातून काढली आणि एक फन वे मध्ये तुम्ही जर ही गोष्ट घेतली तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार। तर फ्रेंड्स, माझं लाईफ एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की किती कठीण परिस्थिती माणसासोबत येऊ शकते, म्हणून काय आपण त्यातून पळ काढायचा, तर हे चुकीचं आहे। कोणत्याही परिस्थितीत आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचा। तर फ्रेंड्स, मी प्राजक्ता आता सध्या हे यूट्यूबवरती काम करत आहे। पण मी जेव्हा छोटी होते, 4 महिन्याची होते, तेव्हाच माझी आई वारली फॅनचा शॉक लागून। त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये एका 4 महिन्याच्या मुलीला वागवणं खूप कठीण होतं। माझा भाऊ सुद्धा होता, माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा। माझ्या आजीने आम्हाला वाढवलं, म्हणजे 3री पर्यंत। त्याच्यानंतर आम्हाला अनाथ आश्रमात टाकलं। माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं। तर एवढ्या लहान वयात अनाथ आश्रमात जाणं, अनाथ आश्रमात सुद्धा राहणं खूप कठीण असतं। खूप कठीण काळ असतो तो। कारण माझी आजी जेव्हा जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा तेव्हा मी खूप रडायचे, मला घरी घेऊन चल। पण घरी नेण्यासारखी परिस्थितीच नव्हती। वडील खूप दारू प्यायचे, त्याच्यामुळे मुलं आमच्याकडे लक्ष कोण देणार, म्हणून अनाथ आश्रमातच मी 3री ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसा कुठून येणार, आपल्यावर पैसा कोण इन्व्हेस्ट करणार। पण माझं नशीब एवढं चांगलं की माझं 10वी मध्ये चांगले टक्के मिळाले, माझा नंबर आला 10वी मध्ये। त्याच्यामुळे मला एमको फाउंडेशन नावाच्या कंपनीने, म्हणजे ठाण्याची आहे ती संस्था, तिथून मला पुढचे 5 वर्ष शिक्षणासाठी पैसे मिळत होते, स्कॉलरशिप मिळत होती। त्यातून मी पुढचे 5 वर्ष माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। त्याच्यानंतर पुढे शिक्षणासाठी पैसा कोण देणार, कोण लावणार, त्याच्यामुळे तिथेच माझं शिक्षण स्टॉप झालं। आता मला एक मुलगी आहे आणि आता सध्या प्रेग्नन्सी चालू आहे, 2nd प्रेग्नन्सी। पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात, म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये माझी डिलिव्हरी होईल आणि आमच्या घरात अजून एक छोटं बाळ येईल। तर आता या परिस्थितीत मी खूप खुश आहे। जर मी त्या काळातच खचून गेले असते तर आज ही परिस्थिती मला बघायला भेटली नसती। कारण पुढे जाऊन आपल्यासोबत कुठली परिस्थिती येणार आहे, चांगली किंवा वाईट, हे आपल्या नशिबावर डिपेंड असतं आणि आपल्या मेहनतीवर डिपेंड असतं। तर फ्रेंड्स, एक अनाथ असून सुद्धा मी कधीच हार मानली नाही, कधीच खचून गेले नाही। मला माहित होतं की वरती जो बसला आहे तो आपली साथ नक्कीच देणार। त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून जायचं नाही, हार मानायची नाही। प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचा प्रयत्न करायचा। आणि यूट्यूबची जर्नी जर तुम्ही म्हणाल की यूट्यूबवरती सक्सेस मिळत नाहीये, तर फ्रेंड्स, यूट्यूबवरती तुम्हाला 1 किंवा 1.5 वर्ष द्यावंच लागेल। तुम्ही असं मानून चालायचं की आपल्याला यूट्यूबमधून सध्या तरी काहीच नाही मिळणार। जर तुम्ही असं म्हटलं की मला यूट्यूबमधून खूप सारा पैसा मिळेल, फेम मिळेल, तर ती खरी गोष्ट आहे, पण त्यासाठी तुम्हाला खूप काळ द्यावा लागेल। त्याच्यासाठी तुम्हाला खूप दिवस, खूप महिने त्याच्यावरती इन्व्हेस्ट करावे लागतील। तर अशा परिस्थितीत तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस नक्कीच मिळेल। पण सक्सेस मिळत नाही म्हणून यूट्यूब चॅनल बंद करणं हे चुकीचं आहे। तुम्हाला जर एका चॅनलमध्ये सक्सेस मिळत नाही तर ते तुम्ही बंद करा आणि बरेच लोक यूट्यूबवरती असं करतात, जर एका चॅनलवरती सक्सेस नाही मिळाला तर दुसरं चॅनल ओपन करतात। तर असं करून सुद्धा तुम्हाला ज्या चॅनलवरती जास्त सक्सेस मिळत असेल ते चॅनल तुम्ही पुढे कंटिन्यू करा। आणि बरेच लोकांना, म्हणजे बऱ्याच महिलांना यूट्यूबवरती घाण कमेंट वगैरे येतात, तर
त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपले जे पाय खेचतायत ते आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरती उभे आहेत। ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। हार पत्करून तुम्ही यूट्यूब स्किप करू नका। तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या साथ आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे मला। तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।